सकाळी फ्रेश होण्यासाठी पाणी ठेवलं होतं गरम करण्यासाठी आणि तोपर्यंत उभा राहून काय करणार म्हणून मी भेंडी वगैरे कट करून ठेवली आणि नंतर फ्रेश वगैरे झाले आणि देवाचा दिवा विझला होता तर दिवा लावून घेतला. देवपूजा तर काय बाकी होती अजून, पण अगोदर दिवा लावून घेतला कारण की मग माझा अखंड दिवा असतो. आणि नंतर भाजी वगैरे करून घेतली, पोळ्याही करून घेतल्या होत्या आणि गरम पाणी बनवून घेतलं होतं माझ्यासाठी प्यायला. तर स्वयंपाक झाला होता सगळा आणि इथे भांडे पडले होते खूप घासण्यासाठी, तर इथे भाजी वगैरे काढून घेतली आणि सगळे भांडे घासून घेतले. आणि अजून तर काही जेवण वगैरे काहीच नाही झालेले तरी पण एवढे सगळे भांडे पडलेले आहेत. आणि नंतर भांडे घासून घेतले आणि किचन वाटाही लगेच घासून घेतला होता. कामं करायला लागलं का मग हे किचनमधले कामं तसेच मागे पडतात आणि ते दुपारवरती जातात. तर अगोदर मी सगळं इथं लई आवरून घेतलं, गॅस घासून घेतला आणि यवाच्या भिंती वगैरे सगळं घासून घेतलं होतं किचन वाटा पूर्ण. आणि आज थोडीशी घरातली साफसफाई केली होती, जाळ्या वगैरे काढल्या होत्या, तर एवढा सगळा कचरा निघाला होता वरती, भिंती वगैरे सगळं क्लीन करून घेतलं होतं. नंतर जेवणाची वेळ झाली होती, मी माझं जेवण वगैरे करून घेतलं आणि हे बीट ठेवलेलं होते फ्रीजमध्ये. आमच्याकडे बीट कोणीच खात नाही, म्हटल्याचं काहीतरी करून घ्यावं. तर अगोदर बीट शिलून घेतले, नंतर छान व्यवस्थित किसून घेतले. कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून घेतलं आणि 2-4 वेलचे टाकून घेतले त्याच्यामध्ये आणि नंतर किसलेला बीट होता तो टाकून घेतला. बीट थोडा कडक असतो म्हणून शिजायला थोडासा नॉर्मल वेळ लागतो, गाजर लवकर शिजतं. याच्यावरती झाकण ठेवून थोड्या वेळ 2-5 मिनिटं परतून घेतलं होतं. नंतर दूध टाकून घेतलं, त्याच वाटीने 1 मोठी वाटी साखर टाकून घेतली. तर बीट जर गोड असेल तर थोडी साखर टाकली तरी पण चालेल. आणि नंतर हे छान असं पाणी सुटलेलं होतं, त्याच्यामध्ये छान शिजून घेतलं थोड्या वेळ झाकण ठेवून. छान हलवा तयार झालेला होता आणि तुमच्याकडे जर कोणी बीट खात नसेल तर नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा. आमच्याकडे तर सगळ्याला आवडला होता. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा.